नमस्कार मित्रांनो. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सगळे मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतात. योगही घरी आलेला असतो. सगळे छान एन्जॉय करतात, पतंग उडवतात आणि नंदिनीही मानिनीला भेटायला येते. रम्या पार्थसोबत पतंग उडवत असते आणि काव्या त्याच वेळेला तिथे जाते. काव्या रम्याची पतंग कापून टाकते. पार्थ विचारतो, रम्याची पतंग कोणी कापली? मी तर कापलीच नाही आहे. तेवढं तिथे काव्या येते. काव्या म्हणते, मी आहे ना, मी कापली. काव्या खूप सुंदर दिसत असते. पार्थ तिच्याकडे बघतच राहतो. काव्या म्हणते, अहो पार्थ देशमुख, समोर बघा, पतंग समोर आहे, इथे नाही. काव्याचं ते रूप बघून पार्थ घायाळ झालेला असतो. तर रम्याच्या जीवाचा जळफळाट होत असतो. तर आता नंदिनीने तर ठरवले, देशमुखांच्या घरची पहिली मकर संक्रांत छान साजरा करायची. नंदिनी जीवासोबत आता मिळून कशी साजरा करते ही मकर संक्रांत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनी जीवा देशमुखांच्या घरी येतात. नंदिनी घर बघत राहते आणि पार्थ काव्या तिथे येतात. पार्थ काव्या नंदिनी जीवा यांना शुभेच्छा देतात, तिळगुळ देतात. सगळे आनंदात असतात. जीवा विचारतो, दादा, अरे तू वरून कसं काय आलास? पार्थ म्हणतो, काय ना, आमची फिसकारलेली मांजर अजून माझ्या रूममध्ये नाही आली ना, ती गेस्ट रूममध्येच आहे. त्यामुळे तिच्यासाठी मला वरती जावं लागलं आणि तिला खाली घेऊन यावं लागलं. नंदिनी विचारते, हा रिझल्ट लागला तरी कसं काय? काव्य म्हणते, हा आहे ना बोका. पार्थ म्हणतो, मी नाही, हा यांच्या हातातला हा बोका, याच्यामुळे हा रिझल्ट लागलाय. या सतत या बोक्याला घेऊन असतात आणि त्यामुळे मी त्यांच्याजवळ आलो. सगळे खुश असतात, गप्पा मारत असतात. मानिनी तिथे येते. मानिनी म्हणते, बाप रे, तुम्ही चौघंही एकत्र, वा वा वा, खूप गोड दिसतात माझ्या सुना. पार्थ आणि जीवा विचारतात, आणि आम्ही? मानिनी म्हणते, तुम्ही सुद्धा खूप छान दिसताय तुम्ही एकत्र. मला असं वाटतं ना, मी स्वप्न बघते का काय? नंदिनी पार्थ म्हणतात, हो, स्वप्नच बघतेस तू, आणि हे अशी स्वप्न कधीच बघायची नाही जी पूर्ण होणार नाहीत. मानिनी म्हणते, हे असं का बोलताय तुम्ही? असं नका ना बोलू. तुमचा राग गेला नाही का अजून? नंदिनी पार्थ म्हणतात, नाही, आमचा राग कधी गेला नाही, जाणार सुद्धा नाही. मानिनी त्यांना समजावायला पुढे जाते आणि ते चौघंही गायब होऊन जातात. मानिनी खूप घाबरते आणि तिला कळतं की ते तिचं स्वप्न होतं. मानिनी दचकून जागी होते आणि ती देवाकडे प्रार्थना करते की या चौघांना पण एकत्र आण देवा. तिळाची ऊब आणि गुळाचा गोडवा यांच्या नात्यामध्ये राहू देत. तर इथे जीवा चौथ्या दिवसाचा व्लॉग बनवतो. त्या व्लॉगमध्ये नंदिनी दिसते. जीवा तिला हात दाखवतो, पण नंदिनी त्याच्याकडे बघत नाही, त्याला नजरेला सुद्धा उभं करत नाही. जीवा विचार करतो की आता काय करू, नंदिनीशी कसं काय बोलू. तर इथे पार्थ नाश्त्यासाठी येतो. तो दरवाजा उघडून बाहेर येतो आणि समोर त्याला बोका दिसतो. पार्थ म्हणतो, जिथे तिथे नुसता हा बोकाच मला दिसतो. काव्याच्या हातामध्ये असतोस ना तू? थांब, आता मी बघतोस तुला. खूप दिवस झाले मी फुटबॉल नाही खेळलोय, आता मी फुटबॉल खेळणार तुझ्यासोबत. पार्थ त्या बोक्याला लात मारणार तेवढ्यात तो आपला पाय मागे घेतो. पार्थ म्हणतो, नाही नाही, मी तुला नाही मारू शकत. तू क्यूट आहेस, पण आहे ना, काव्याच्या जवळ असतोस तू, मला ते अजिबात आवडत नाही. बोक्या, तू क्यूट जरी असलास ना तरी मला रिप्लेस करू शकत नाही. पार्थ त्या बोक्याला उचलायला जातो आणि तो बोका मागे होतो. पार्थ म्हणतो, हा खरा बोका आहे का काय? पार्थ त्याला पकडत पकडत पुढे येतो आणि काव्या तिथे असते. काव्या तो बोका पटकन उचलून घेते. काव्या पार्थला म्हणते, पार्थ, हे बघा, तुमच्यासाठी नाश्ता बनवला आहे. पोहे, फळं, कॉफी, चहा सगळं आहे. तुम्हाला जे खायचं ते खा, जे प्यायचं ते प्या. पार्थ म्हणतो, हे कशाला केले? आणि मी सांगितलं होतं ना मला रूममध्ये हवं आहे सगळं. काव्या म्हणते, पार्थ, माझं ठरलं आहे ना, मी तुमच्या रूममध्ये येणार नाही, त्यामुळे इथेच नाश्ता करायचा तुम्ही. पार्थ म्हणतो, या सगळ्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा ना अभ्यासावरती फोकस करा. हे सगळं बंद करा आता. पार्थच्या अशा तुटक वागण्यामुळे काव्याला वाईट वाटतं. तर इथे नंदिनीचे बाबा योगा करत असतात. ते ओमकार म्हणत असतात आणि जीवा तिथे येतो. जीवा त्यांना त्यांच्या स्टाईलने तिळगुळ देतो. बाबा तिळगुळ काही घेत नाही. जीवा म्हणतो, बाबा, तुम्हाला कशाची मदत हवी आहे का? म्हणजे मी सगळं करू शकतो, ऑफिसची कामं तुम्ही मला सांगा, मी सगळं करेन. बाबा म्हणतात, काही गरज नाही आहे. 21 दिवस राहणार होतास ना, 4 दिवस झालेत, 17 दिवस बाकी आहेत. तेवढं मी तुला सहन करेन आणि नंतर तू निघून जा, इथे थांबायचं नाही. मी तुला कधीही एक्सेप्ट करणार नाही. बाबा निघून जातात. जेव्हा विचार करतो की काय करायचं, नंदिनी आणि नंदिनीचे बाबा यांना कसं समजवायचं. तर इथे काव्या पार्थला म्हणते, पार्थ, हे घ्या पुस्तक, यातला कुठलाही मला प्रश्न विचारा, पेज नंबर सकट उत्तर देईन मी तुम्हाला. बघा, आजमावून बघा. पार्थ म्हणतो, काही गरज नाही आहे, एकदा आजमावून बघितले, आता हे काही करायची गरज नाही आहे. आणि काव्या,
हे सगळे उद्योग करत बसू नका तुम्ही. मी तुम्हाला आधीच सांगितले. तुम्हाला बरं वाटेल असं काही करणारा पार्थ आता कधीच मेलाय. मी त्याला मारून टाकले. त्यामुळे मला या सगळ्यांनी काही फरक पडणार नाही. काव्या म्हणते, हो का? काही फरक पडणार नाही का? मग काल जेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं तेव्हा तुम्हाला का वाईट वाटलं? माझ्या डोळ्यातलं पाणी बघून तुम्ही का हळवे झाला होतात? बोला, फरक नाही ना पडत? पार्थ काहीच बोलत नाही, तिथून निघून जातो. तर इथे नंदिनी आपल्या मोबाईलमध्ये हलव्याचे दागिन्याचे फोटो बघत असते. तिला आठवतं की मानिनीने काव्या नंदिनी यांना जवळ घेऊन 16 डिसेंबरच्या आदल्या रात्री हे फोटो दाखवले होते. मानिनीचं स्वप्न होतं मकर संक्रांत छान साजरा करायची. नंदिनी मनात म्हणते, हे सगळं काय होऊन गेले? आईंची इच्छा होती. नाही, आता काहीही झालं तरी देशमुखांची मकर संक्रांत ही साजरा झालीच पाहिजे, तेही आनंदात. तर इथे मानिनी काव्या पार्थ यांना बोलवून घेते. त्या दोघांना बसवते आणि त्या दोघांना म्हणते, तुमची पहिली मकर संक्रांत आहे. माझं स्वप्न होतं. मला तुमच्या चौघांसोबत मकर संक्रांत छान साजरा करायची होती. आता चौघांसोबत नाही पण दोघांसोबत तर मी करूच शकते. माझं अर्ध स्वप्न तर पूर्ण करा तुम्ही. मानिनी काव्या पार्थ यांचं औक्षण करते आणि त्यांना काळी साडी आणि काळा कुर्ता देते. ती काव्याला म्हणते, काव्या, हे हलव्याचे दागिने मी तुझ्यासाठी पसंत केले होते ते. उद्या दोघांनी हे सगळं घालायचं आणि छान तयार व्हायचे, समजलं? काव्या खुश असते. तर पार्थ तोंड वाकडं करतो. मानिनी म्हणते, पार्थ, अरे सणवार आहे ना, आजच्या दिवशी असं नाही करायचं. चेहरा हसरा ठेवायचा, समजलं? मानिनी हे सगळं देत असते आणि तेवढ्यात तिथे युग येतो. युग मानिनीच्या डोळ्यावरती हात ठेवतो. युगच्या येण्यामुळे सगळ्या घरामध्ये छान उत्साह संचारतो. तर इथे जीवा आपलं काम करत असतो. नंदिनीची आई त्याच्याकडे येते आणि त्याला प्रेमाने गुळाची पोळी भरवते. जीवाला आपल्या आईची आठवण येते. जीवाला वाटतं की आपणही घरी जावं. जीवा घरचा विचार करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.